आपण आज शिकणार आहोत इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण बघणार आहोत अकाउंटन्सीचं मीनिंग काय, त्याचं डेफिनेशन काय आणि कशासाठी आपण अकाउंटन्सी करतो. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगचं महत्त्व काय आणि डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. बुक किपिंग आणि अकाउंटन्सीमध्ये फरक काय आहे, त्याच्यासोबत आपण बघणार आहोत मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटन्सीचा अर्थ काय आहे आणि त्याची डेफिनेशन काय, म्हणजेच त्याची व्याख्या काय आहे. बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. कोणत्या बेसिसवर अकाउंटिंग केलं जातं. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंग जे आपण करतो किंवा अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जे आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, म्हणजे अकाउंटिंगचे बेसिक जे टर्मिनॉलॉजीज आहेत वेगवेगळ्या, त्याचा अर्थ काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यासोबतच अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स. अकाउंटिंगमध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट्स आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत आणि कोणकोणते प्रिन्सिपल अप्लाय करून आपण अकाउंटिंग करतो. आणि त्याचसोबत अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय आणि IFRS म्हणजे काय, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहोत. IFRS म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत.